4 व 5 मार्च रोजी महाआरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा. भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांचे आवाहन. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यासाठी धाराशिव व लातूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन उमरगा येथे 4 व 5 मार्च रोजी करण्यात आलेलं आहे. आदर्श महाविद्यालयाच्या मैदानात याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या महाआरोग्य शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा असं आवाहन भाजपचे युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. म्हणजे मोफत तपासणी व त्याच्यानंतर पुढचे सगळे ऑपरेशन जर असतील तर ते आपण पुढे करणार आहोत. सगळ्यात पूर्ण सर्व रोग त्याच्यामध्ये सगळे आपल्याला टेस्ट करण्यासाठी या संदर्भामध्ये विविध डॉक्टर लातूर, धाराशिव, सोलापूर येथून विविध तज्ञ डॉक्टर्स आपल्या इथं या शिबिरामध्ये येणार आहेत. आणि या शिबिराचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री भगवंतजी खुबा हे येणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या जिल्ह्याचे नूतन कलेक्टर कीर्तिकुमार पुजारजी, विशेष अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय काका ज्ञानराज चौगलेजी, आपले भाजपचे आमचे जिल्हा अध्यक्ष संताजीराव चालुक्यजी, इतर सर्व मान्यवर, विविध आमच्या महायुतीचे, राष्ट्रवादी, शिंदे गटाचे आणि विविध काही डॉक्टर्स ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे यासाठी, ते या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. तो कर्नाटक आणि थोडंसं आपण टच इथं आंध्राच्या याच्या बाजूला पण आहे. त्यामुळे जे रुग्ण आपल्याला आपल्या त्या भागात येणार आहे त्यांच्यासाठी पण वाहनांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. संबंध म्हणजे फक्त उमरगा लोहाराच तर आपण आपला मतदारसंघ आहेच, त्याच लातूर आपला कार्यक्षेत्र इथून मी आपण निवडून येणार आहे. अशा प्रकारे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. सर्व आमच्या सहकारी अतिशय चांगलं प्लॅनिंग, पोलीस यंत्रणा असेल, इतर सर्व आपल्याला या कार्यक्रमासाठी अतिशय चांगलं त्यांचं सहकार्य आणि मिळत आहे. 5 तारखेला आपण महारक्तदान शिबिर ठेवतो आणि त्याचसमोर 5 तारखेला आपण दिव्यांग व्यक्तींना, म्हणजे सर्व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचं आपण यापूर्वी 2 कार्यक्रम इथं आपल्या तालुक्यात आपण घेतलो होतो. आता संबंध दोन्ही जिल्ह्यामध्ये जे दिव्यांग आहेत, धाराशिव, लातूर या भागातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत यांच्यासाठी जे त्यांना साहित्य लागतं त्याची व्यवस्था आपण इथं करून त्यांना आपण देणार आहोत. त्या समवेत महत्त्वाचं म्हणजे 4 तारखेला आपण जे सर्व निदान शिबिर करतोय त्या समवेत आयुष्यमान भारत कार्डचं आपण ते करतोय. त्याचं म्हणजे मोफत यंत्रणा आपण त्यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली आणि त्यांनी म्हणले की आम्ही पूर्ण सहकार्य करू, कारण महाराष्ट्र शासनाचा आता सध्या आयुष्यमान भारत कार्डच्या याच्यावरती फार मोठं भर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवाच कॅबिनेटच्या मीटिंग झाल्यानंतर त्यांनी घोषित केलं. हे सर्व या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आपण ठेवलेल्या आहेत. आपण त्याची काळजी घेऊ. म्हणजे समजा हृदय असेल किंवा किडनीचा विकार असेल त्यानुसार आपण हे करू. आता विवेकानंद हॉस्पिटलने चांगलं आपल्याला खूप सहकार्य करून तिथे त्याशी उपस्थित राहणार आहे. कॅन्सरच्या संदर्भामध्ये पण अवेअरनेस करणं, चाचणी करणं, हे सगळ्या गोष्टी आपण